नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, राज्यात बरेच असे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे शेती आहे, परंतु त्यांच्याकडे विहीर नाही. विहीर नाही म्हणून त्यांच्याकडे उत्पन्न घेण्यासाठी ही खूप मोठी खंताची गोष्ट आहे. परंतु राज्य सरकारने मागील त्या विहीर या योजनेअंतर्गत ते 4 लाख रुपयेपर्यंत अनुदान घेऊन आपल्या शेतामध्ये विहीर करू शकता आणि एक चांगल्या प्रकारे उत्पन्न शेतामधून काढू शकतात. कशाप्रकारे तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे, स्टेप टू स्टेप कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन नॉलेजेबल व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो, कुठलाही उशीर न करता सुरू करूया आजचा व्हिडिओ, ज्याचा टॉपिक आहे मागेल त्याला विहीर योजना. मित्रांनो, भारतात मोठ्या भागात दुष्काळी ही सततची समस्या आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पिकांच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्यामुळे उत्पन्न घटते आणि आर्थिक नुकसान होते. या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मागेल त्याला विहीर या योजना सुरू केलेली आहे. ही योजना शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात विहीर खोदण्यासाठी आर्थिक मदत करते, ज्यामुळे त्यांना सिंचनासाठी पाण्याची दीर्घकालीन आणि स्वस्त सोय उपलब्ध होत असते. सरकारचा हा मोठा या योजनेमागचा हेतू आहे. भारताच्या ज्या मोठ्या भागात दुष्काळ होतो तिथं मोठा टाळेबाज आणि शेतकऱ्यांसाठी ही चिंताची गोष्ट आहे पाण्याची साठवण न करणे. पाण्याच्या टिकाऊपणाची आणि सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे अनेक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते. महाराष्ट्र सरकारने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मागेल त्याला विहीर ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे. ही योजना राज्यभरातील पाण्याची उपलब्ध कमी असलेल्या आणि सिंचनाची आवश्यकता असलेल्या क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी आर्थिक मदत करते. मागेल त्याला विहीर योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. आता विहीर योजना ही कशी कार्यरत करते, कशा प्रकारची जी प्रोसेस होते, तर या योजनेला विहीर योजना शेतकऱ्यांना विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपयेपर्यंत तुम्हाला अनुदान देते. अनुदान शेतकऱ्यांना ज्या खर्चांमध्ये तुम्ही मदत करत असते विहीर खोदण्यासाठी, बांधण्याच्या प्रक्रियेत गती देते. अर्जदार पात्र असल्यास अनुदान थेट त्याच्या बँक खात्यामध्ये जमा होत असतं. ही महत्त्वाची गोष्ट आहे. मागेल त्याला विहीर ही योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे तर आहेच, परंतु शेतकऱ्यांना दुष्काळासारख्या परिस्थितीत लढण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी मदत करत असते. ही योजनेच्या माध्यमातून जरी तुम्ही विहीर खोदली तर दुष्काळाच्या काळामध्ये तुमच्या विहिरीमध्ये पाण्याचे साठवण राहील आणि याच्यामधून तुम्ही उत्पन्न काढू शकतात. हाच सरकारचा मोठा उद्देश आहे. तर महत्त्वाचे मुद्दे म्हणजे या योजनेसाठी दुष्काळापासून संरक्षण, सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे, पीक उत्पादन आणि उत्पादकता वाढवणे, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणे, रोजगार निर्मिती, पाण्याच्या काटकसरीचा वापर, पर्यावरण संरक्षण, या मोठ्या गोष्टी गव्हर्नमेंटने लक्षात ठेवलेल्या आहे. मागेल त्याला विहीर या योजनेचे फायदे म्हटले गेले तर पाण्यासाठी टिकाऊपणा वाढण्यास मदत होते, पीक उत्पादन वाढते आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधार होत असते. ग्रामीण रोजगाराची निर्मितीही होत असते. आता ज्या योजनेसाठी तुम्हाला अप्लाय करायचे त्याच्यासाठी तुमच्याकडे कुठला पात्रता निकष असायला पाहिजे, तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे त्याच्या स्वतःच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे. 2 किंवा 3 शेतकऱ्यांच्या जमीन संलग्न असल्यास त्या सामुदायिक विहिरीसाठी अर्ज करू शकतात. तुम्ही जरी 2 किंवा 3 शेतकरी आहेत, तुम्हाला सामूहिक अर्ज करायचा आहे, सामूहिक विहीर खोदायची, तर तुम्ही अर्ज करू शकतात. विहीर खोदण्यासाठी जमीन तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्याने यापूर्वी विहीर, शेततळे, सामुदायिक शेततळे किंवा भटखारासोबत तयार होणारी बोडी या खडकाच्या शासकीय योजनांमधून लाभ घेतलेला नसावा. तुम्ही जर याच्या पहिले गव्हर्नमेंटची विहिरीचा लाभ घेतला असेल तर तुम्ही या योजनेसाठी नवीन पात्र असणार नाही. याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहे. आधार कार्ड, 7/12 उतारा, 8A उतारा, बंधपत्र जरी असेल तर, जमिनीचा नकाशा, बँक खाते पासबुक, IFSC कोड, जात आणि उत्पन्न प्रमाणपत्र जर लागू असेल तर, विहिरीसाठी तांत्रिक स्वीकृत तलाठी, कृषी अधिकारी यांच्याकडून, सामुदायिक विहिरीसाठी सहमतीपत्र व मालकांकडून. तुम्ही जरी सामूहिक विहीर खोदणार असेल तर तुम्ही स्टॅम्प करावा लागेल, तुम्हाला जो सामूहिक स्टॅम्प मिळेल. आता यासाठी तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, तर मागेल त्याला विहीरसाठी तुम्हाला डिस्प्लेवर एक वेबसाईट दिसत असेल. ही ऑफिशियल वेबसाईट आहे आपले सरकार केंद्राची. तुम्हाला जरी याच्यामधल्या काही गोष्टी कळत असतील तर तुम्ही स्वतःही अप्लाय करू शकतात किंवा तुम्ही जवळच्या आपले सरकार केंद्रावर जाऊन तिथे अप्लाय करून घेऊ शकता ऑनलाईन पद्धतीने. या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया तुम्हाला अर्जदार प्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. पुढे या पृष्ठाला भेट देऊन अर्ज मिळवा. कृपया तुम्ही डाउनलोड केलेल्या अर्जाची प्रिंट काढा. त्यानंतर भरलेला अर्ज आणि इतर कोणतीही सहाय्यक दस्तऐवज स्कॅन करून घ्या. डॉक्युमेंट स्कॅन करून घ्या. उपरोक्त चरण पूर्ण केल्यानंतर उमेदवाराने आपल्या सरकार साईटला भेट द्यावी आणि मागेल त्याला विहीर पर्यायावर निवडावा. तुमच्या अधिकृत वेबसाईटवर खात्यासाठी नोंदणी करा. जसं फेसबुकवर आपण अकाउंट बनवतो असं तुम्हाला इथं आपल्या सरकारच्या वेबसाईटवर खातं बनवायचं आहे आणि त्या खात्यामध्ये तुम्हाला ऑप्शन येईल मागेल त्याला विहीर. तिथून तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे, सगळी डिटेल्स भरायची. जे प्रिंटआउट आहेत ते फॉर्म प्रिंटआउट करून नवीन स्कॅन करून घ्या. त्यानंतर पोर्टलवर ऑनलाईन अर्जामध्ये विनंती केलेली माहिती पूर्ण करा आणि अर्जाचा फॉर्म त्यावर सूचीबद्ध केलेल्या कागदपत्रांच्या स्कॅन प्रतीसह अपलोड करणे आवश्यक आहे. जो अर्ज तुम्ही तिथं जाऊन डाउनलोड करणार त्याच्यावर तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट असेल, ती लिस्ट तुम्ही पूर्ण A to Z स्कॅन करायची. आणि दुसरा ऑप्शन तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशनचा सांगतो. तर एक ॲप आहे त्यांचं, जे की तुम्हाला महा ECG हॉर्टिकल्चर वेल ॲप तुम्हाला प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करावे लागेल. तुमच्याकडे लॉग इन ID असेल, नसेल तर खाली नवीन रजिस्ट्रेशन या पेजवर तुम्हाला क्लिक करायचं असेल. त्यानंतर तुमच्यासमोर पेज उघडेल. तिथे तुम्हाला विहीर अर्ज पर्याय म्हणून दिसेल. ही बघा तुम्हाला दिसत असेल इथं 3 ऑप्शन आहेत. बागायती लागवड अर्ज, विहीर अर्ज आणि अर्जाची स्थिती तुम्हाला चेक करायची. त्यानंतर तुम्हाला विहीरसाठी अर्ज करायचा आहे. त्यानंतर असा फॉर्म तुमच्यासोबत नवीन विंडो उघडेल तुमच्या त्याच्यात तुमचा मोबाईल नंबर, डिस्ट्रिक्ट, तालुका हे सगळं टाकायचं आहे. अशा पद्धती तुम्ही याच्यामध्ये डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करून फॉर्म सबमिट करू शकतात. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकतात. आता ऑफलाईन पद्धतीने कशा करायचं आहे, तर आपल्या जवळच्या कृषी कार्यालयात जा, अर्ज फॉर्मॅट मिळवा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे त्या अर्जासोबत जोडा, अर्ज शुल्क भरा आणि तो फॉर्म तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडे जमा करून द्या. अशा प्रकारे तुम्ही हा अर्ज भरू शकता ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने. आता तुम्हाला जरी अर्ज नकार देण्याची काही सामान्य कारणे मी तुम्हाला सांगून देतो. शेतकऱ्यांकडे आवश्यक जमिनीची मालकी हक्क नसणे, विहीर खोदण्यासाठी जमीन तांत्रिकदृष्ट्या योग्य नसणे, अर्जदाराने पूर्वी शासनाकडून विहीर, शेततळी इत्यादींसाठी अनुदान घेतलेले असणे, याच कारणांमुळे तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो, तर बाकी होऊ शकत नाही. सो अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता आणि तुम्ही तुमच्या शेतात विहीर खोदू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, गरजू मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन नॉलेजेबल व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.